जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. एक फिल्म आली आहे सैयारा. बघितल्यानंतर बऱ्याच लोकांनी टॅचो वगैरे दाखवले. बऱ्याच लोकांनी थिएटरमध्ये रडताना पाहिलं. बऱ्याच लोकांना मी रिक्षामध्ये रडताना पाहिलं. बऱ्याच लोकांनी ती मोटरसायकल वगैरे स्टंट करतात आणि दाखवतात. त्यांना किती दुःख झालं. ठीक आहे, एक तुमचा प्रतिकार तुम्ही दाखवला. पण मला एक बोलायचं आहे, की तुम्ही सत्यावर चाला. ज्या आईनं आपणाला जन्म दिला, 9 महिने आपणाला पोटामध्ये ठेवलं, ती स्त्री, ती माऊली 9 महिने तुम्हाला घेऊन फिरत होती. दरदरचं तिला कधी जेवण मिळालं असेल, न टायमावर मिळत नसेल, या बऱ्याच काही अशा घटना तिच्या संग घडल्या असतील. किती वेदना तिला झाल्या असतील, है ना. ती वरून खात होती तुम्हाला जगवण्यासाठी, वरून दूध पित होती तुम्ही जगायसाठी. बऱ्याच काही त्रासातून ती माऊली बनायला जेवढी हॉस्पिटलमध्ये जाते, त्यावेळी ती आपल्या मृत्यूशी झुंज देत तुम्हाला तिनं जग दाखवलं. तिला कधी तुम्ही आय लव्ह बोलला? तिच्या कानात कधी जाऊन तिला बोलला, आई मी तुझ्यावर प्रेम करतोय? कधी बोलला? तिचे पाय वगैरे कधी दाबले तुम्ही? तिला कधी विचारलं, आई तू जीवलीस का? जो बाप आपली अंडरवेअर फाटलेली असते पण आपल्या मुलाला जॅकीची अंडरवेअर घेऊन येतो, तो बाप शाळेमध्ये सोडायला तुम्हाला खांद्यावरती घेऊन जातो. तोच बाप ज्या ऑफिसमध्ये काम करत असेल आणि वेळेवर जर नाही पोहोचला तर त्या बॉसचे शिव्या खात तो आपल्या मुलांच्यासाठी तो शांत बसतो. तोच बाप तुमचा खांद्यावरती घेतो आणि हा विचार करतो की मी जे जग बघितलं नाही ते माझ्यापेक्षा माझ्या मुलांनी बघावं, अशी त्याची फार मोठी इच्छा असते. तोच बाप, त्याला रडू येत नाही, दुःख खूप असते पण समाजापुढे तो रडत नसतो. तोच बाप एकाच रूममध्ये जाऊन आपल्या मुलांच्यासाठी रडत बसतो. तोच बाप स्वतः आईस्क्रीम खात नाही पण दुसऱ्या जवळचं कमी पडलेले पैसे आईस्क्रीमला दुसऱ्या जवळचं घेऊन तुमच्या पूर्ण जरूरत आईस्क्रीम घेऊन तो घरी जातो आणि पेमेंट झाल्यानंतर त्या आईस्क्रीमला जे पैसे त्यानं उधार घेतले होते तो ते परत करतो. स्वतः कपडे फाटकी घालतो पण मुलांच्यासाठी ती चांगले चांगले ड्रेस घेऊन जातो, जीन पॅन्ट घेऊन जातो. स्वतः नॉर्मल मोबाईल वापरतो पण आपल्या मुलांच्यासाठी अँड्रॉइड फोन घेऊन जातो, आयफोन घेऊन जातो. तर अशा लोकांनी, ज्या आई वडिलांनी तुम्हाला एवढ्या कष्टातून मोठं केलं, त्यांना कधी तुम्ही विचारलं? त्यांच्यासाठी कधी रिक्षात रडला? त्यांच्यासाठी कधी फिल्म थिएटरमध्ये रडला? त्यांच्यासाठी कधी टॅचो काढला आई म्हणून? तर हे सगळे जे भान आहेत ते आपण सोडायला पाहिजेत. फिल्म येत जाते, जात राहते, येत राहते, पण आपण सच्चाई काय आहे ते विचार करून आपल्या आईवडिलांची सेवा जरूर करा. एक वेळ ऑफिसमधून आल्यानंतर त्या माऊलीच्या डोक्यावरती, पायावरती डोकं ठेवा आणि तिला म्हणा, आई आज माझा दिवस खूप छान गेला. दुःख जरी झालं असेल, ज्यावेळी तुमची माऊली ते बघून तुम्हाला मनातून आशीर्वाद देईल त्यावेळी तुम्ही एवढे मोठे करोडपती आहात की तुम्हाला कुणी अडवणार नाही. फिल्म बघून स्टॅच्यू काढणं, फिल्म बघून आत्महत्या करणं, फिल्म बघून थिएटरमध्ये रडणं ही मर्दांची औलाद नाही आहे. लक्षात ठेवा, देशाला घडवायचं आहे आणि देश असा घडणार नाही. म्हणून सकाळी उठल्यापासून शिक्षण चांगलं घ्या, त्या आईवडिलांची इज्जत ठेवा आणि जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तर त्या आईवडिलांच्या मानमर्यादा ज्यावेळी तुम्ही तोडाल त्यावेळी ह्या सृष्टीच काय, हा ब्रह्मांड सुद्धा तुम्हाला ह्या धर्तीवरती जागा देणार नाही. आणि तुम्हाला जर खूप मोठं व्हायचं असेल ना तर एक वेळ आपल्या सकाळी उठल्यानंतर ज्यावेळी तुम्ही ऑफिसला जाता, एक वेळ आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. जगात अशी कुठली ताकद नाही, या ब्रह्मांडमध्ये अशी कुठली शक्ती नाही की तुमचा मृत्यू सुद्धा ती थांबवू शकते. जय हिंद, भारत माता की जय.